खाऊ घातले ना तुमका? अळू बघा कसला वाढला. अण्णा आणि शिदोडे भाकरी खातात हे बघा. नाही ते ह्यो कोपरो आपल्याला लावचो. हे बघा अण्णा ऐकणार नाही ता वासरू. तर आताच आम्ही ह्यो तरवो लावून झालो. वरच्या कोपऱ्यातलो अण्णांनी लावलेने आणि ह्या कोपऱ्यात मी आणि अण्णांनी लावलो. आणि आता आम्ही घराकडे चाललो. पाऊस येता तर तुमका दाखवचा होता. ह्यो बघा ह्यो मासो आणा ह्यो मेलो आमच्या इकडे ट्रॅक्टरच्या खाली मिळान. बिचार एक जीव देऊचो लागलो. काय माहिती असे बरेच मासे मेले असतले. ह्यो आता गावलो म्हणून दिसलो. हे बघा ह्या साईडला आम्ही ट्रॅक्टर ठेवलं. ही कोपरे त्या दिवशी लावले होते पहिल्याच दिवशी. पेंडिये रवले आहेत वालायचे. ही बघा 2 मस्त वाटतं ना आमचं शेत हिरव्यागार एकदम. तर आज मी तरवो लावतानाचं व्लॉग शूट करूक नाही कारण की एकच मोठी फाळी लावची होती. तर मी तो व्लॉग शूट करत राहिलो असते तर उगाच टाइमपास झालो असतो म्हणून मग मी नाही करू शूट. चला मग आता आपण घराकडे जाऊया. तर ना माका जाता जाता कोक्यांची अंडी दिसली. तुमका पण दाखवते थांबा. ही बघा कोक्यांची अंडी इकडे कसली. आता याच्यातनं कोके बाहेर पडतलेत. इकडे पण आहे ती बघा. कोके यंदा जास्त येऊ नाही कमी इले. पाऊस पण लेट इलो कदाचित त्याच्यामुळेच असतील. लोक नांगरान शेती करायची त्याच्यामुळे कोके वगैरे असं म्हणजे बारीक सारीक जे प्राणी येतात जमिनीतनं तर ते यायचे. आता कसा ट्रॅक्टर लावतात त्याच्यामुळे कोके वगैरे संपत चालले आहेत. माका तर असंच वाटतं हळूहळू. नाहीतर आमच्या ना ह्या शेतात एवढे कोके यायचे. आम्ही लहानपणी वेचून घेऊन जायचो. तेव्हा मी नॉनव्हेज खायचं आहे तर तेव्हा आम्ही ते घेऊन जायचो. सगळे भाव आणि सगळे जमान घेऊन जायचो टोपातनं आणि मग सगळे काढत बसायचं आणि खायचं पण. बेकार. आता तर नको वाटतं म्हणजे ते कोके बिकेशी म्हणजे कसं तरीच वाटतं. पण पहिले आम्ही खायचं ते. तेच चालता चालता कोणाचा तरी हाड दिसलाय बघा. कोणाचा काय माहिती. हा बघा अळू किती लागला. तुमका हय असत तर तुम्ही आमच्याकडे येऊन घेऊन जाऊ शकता. हा ते हे बघा मित्रांनो पावसाळी जाम लागले आहेत. हे बघा हातात ना गाडीपर्यंत 3 पडले या साईडचे. जाम मिळाले. ह्या बघा ह्या जर झाड दिसता ना तर इलायती शेगलाचा असा. पण मला ह्याचं नक्की नाव नाही माहिती. पण भावान घेऊन इलेलो मागच्या टायमाला लास्ट टाइमला तेव्हा तो बोललेलो की इलायती शेगुला म्हणून. पावसात ना बरीच झाडं रुजान येतात म्हणजे अशी आपणच रुजान येतात. तर त्यातलाच ना एक शेगलाचं झाड आमच्याकडे रुजला. ह्या बघा एक नाही हा किती आहेत बघा 1 2 3 4 5 शेगलाची झाडा. ही बघा पाऊस गेल्यामुळे कोंबडी पण बाहेर पडली आहेत.